कालचा निकालाचा तुम्ही कसा अर्थ काढता आणि कोण ब्रँड ठरला आता महाराष्ट्राचा काय सांगा? कालचा निकालाचा काय आपण आपलं ॲनालिसिस आहे असं. कालचा निकालाचा अर्थ कसा काढणार आहे तुम्ही? भाजपला काय कालचा जो निकाल आहे तो या गोष्टीला शिक्कामोर्तब झाला की महाराष्ट्रात आता एकच ब्रँड आहे, तो ब्रँड देवाभाऊ आहे. आणि काल ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला साथ दिला, महायुतीला साथ दिला, मला असं वाटतं आता कोणतेही दुसरं कोणी शिल्लक राहिलं नाही. आता एकच ब्रँड आहे, तो म्हणजे देवाभाऊ. काल अनेक गोष्टी मुंबईत ठाकरे ब्रँड म्हणून जो प्रमोट करण्यात आलेला होता तो निष्प्रभ ठरलेला आहे. शरद पवारांचं संपूर्ण राजकारण पुणे पिंपरी चिंचवड दोन्ही राष्ट्रवादी करून चमत्कार नाही केला, हे याचं काय याच्याबद्दल? बघा असं आहे की ठाकरे ब्रँडचा हे दोघंही भाऊ आहे, राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी यांनी ठाकरे ब्रँडचा बँड वाजवलेला आहे. आणि मला असं वाटतं की आता जो वारसा माननीय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो वारसा जो आहे तो आता एकनाथ शिंदे साहेब चालवत आहे. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेबांनी आपले पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत विलीन करून टाकावे आणि परत तो जो बाळासाहेबांनी जो हिंदुत्वाचा जो नारा दिला होता ते घेऊन शिवसेनेने आता काम केलं पाहिजे. मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठी होणार असं देवाभाऊ कालही म्हटले, निवडणुकीच्या आधी म्हटले होते, त्याचा शोध सुरू आहे असं म्हणायचं? नाही, निश्चितच आता जे निवडून आले, कारण मोठ्या प्रमाणात सगळे आपले कार्यकर्ते निवडून आले, सगळे आता नगरसेवक झाले आहेत आणि त्यामध्ये कोण मुंबई शहराला पुढे घेऊन जाऊ शकतो, कोण एक ट्रान्सपरंट तिथे सरकार देऊ शकतो आणि कोण चांगलं काम करू शकतो त्यामध्ये निश्चितच निवड होणार. पण काल देवाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे मुंबईत हिंदूच महापौर होणार आणि मुंबईत मराठीच महापौर होणार. संजय राऊतांनी म्हटलं की शिंदेंनी गद्दारी केली नसती तर भाजपचा महापौर मुंबईत झाला नसता असं म्हटलं संजय राऊत. मला असं वाटतं की संजय राऊतजींनी आता आत्मचिंतन करण्याची फार आवश्यकता आहे. मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींनी आता आत्मचिंतन करण्याची फार आवश्यकता आहे की संजय राऊतसारखे जे सकाळी 9 वाजताचे भोंगे यांनी आता बंद केले पाहिजे. या भोंग्यांमुळेच यांची अशी अवगती होत आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्ता आली आपली आणि आज सामनाच्या अग्रलेखातून असं बोलण्यात आलेलं आहे की मुंबईचे आता अदानी स्थान होणार आहे, यावर काय बोलाल? नाही, असं आहे की हारल्यानंतर सामन्याने असं काहीतरी विरोधात लिहिलं नाही तर सामना चालणार कसा? आणि दुसरं आज जे आम्हाला वाटत होतं की हे परत EVM किंवा आणखीन निवडणूक आयोगावर हे जे टीका करतील यांनी टीका केल्या नाही, म्हणून मी त्यांचा फार फार आभार मानतो. रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य लातूरातलं, त्याच्यामुळे लातूरची सत्ता गेली का ते विलासराव देशमुख यांच्याबद्दल बोलले होते? बघा, लातूर जे आहे पारंपरिकरित्या काँग्रेसचाच बालेकिल्ला राहिलेला आहे. काँग्रेसच तिथे नेहमी निवडून येत चाललेली आहे आणि रवींद्र चव्हाणजींचं जो वक्तव्य आहे त्याचा विपर्यास करण्याचा आणि त्याचा पॉलिटिकल फायदा घेण्याचा तिथे काँग्रेसनी प्रयत्न केला आणि ते त्या प्रयत्नात यशस्वी झाले. मुंबई असो की राज्यातील इतरही महानगरपालिकांमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ज्या निवडणुका लढल्या त्यांनी एक सिद्ध केलेलं आहे विकासाचं राजकारण काय आहे. निश्चितच यावेळेस जो मुद्दे होते ते नुसतं विकासाचे होते, ते त्या शहरामध्ये एक पारदर्शक कारभाराचे होते आणि निश्चितच देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाला या माध्यमातून स्वीकृती दिली आहे, त्यांच्या विकासाच्या मॉडेलला या माध्यमातून स्वीकृती दिलेली आहे. पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे असतील, रुपाली ठोंबरे असतील, असं रील स्टारांना पुणेकरांना दणका दिलेला आहे, त्यांना सर्वांना पराभूत केलेला आहे. असं आहे की मतदान ज्यावेळेस करतात त्यावेळेस लोक फार विचारपूर्वक करतात. सामान्य जनता आपल्या सामान्य व्यक्तीला निवडून देतात, जो त्यांच्या अर्ध्या रात्री कामात येणार, जो त्यांचा मोहल्ला किंवा त्यांच्या परिसर स्वच्छ ठेवणार, जो त्यांचे तिथे एक भ्रष्टाचारमुक्त कारभार त्या तिथे चालवणार. आणि या प्रकारचे रील स्टार मला वाटतं की नुसतं हे नौटंकी असतात, यांच्या हे काही कधी निवडून येऊ शकत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.